लाला ठरतोय देशी प्रेमींसाठी यमदूत। मारेगावात विषारी दारूच्या विळख्यात अनेक संसार उद्ध्वस्त। दिवसभराच्या काबाड कष्टानंतर शरीराचा थकवा घालवण्यासाठी जाणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्यांना मारेगाव तालुक्यातील लाला नावाच्या व्यावसायिकाचा दारू अड्डा थेट मृत्यूच्या दारात ढकलत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। गेल्या तब्बल 20 वर्षापासून हा व्यवसाय सुरू असून हा लाला आता तालुक्यातील देशीप्रेमींसाठी अक्षरशः यमदूत ठरत असल्याची संतप्त चर्चा जनमानसात सुरू आहे। भेसळयुक्त दारूचा गोरखधंदा आणि आजारांचे सावट तालुक्यातील शेतमजूर आणि कष्टकरी वर्ग थकवा दूर करण्यासाठी किंवा तलब भागवण्यासाठी या अड्ड्यावर जातो। मात्र अधिक नफ्यासाठी या अड्ड्यावर अत्यंत घातक रसायनांची भेसळ करून विषारी दारू विकली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे। ही विषारी दारू प्यायल्यामुळे नागरिक विविध गंभीर शारीरिक व मानसिक आजारांनी ग्रासले आहे। यकृत निकामी होणे, किडनीचे विकार आणि मानसिक संतुलन ढासळणे अशा व्याधींमुळे अनेकांचे अकाली मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे। गेल्या 2 दशकांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यामुळे अनेक गोरगरीब कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले आहे। 20 वर्षापासून राजरोसपणे हा यमदूताचा कारभार सुरू असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे डोळेझाक का करत आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे। गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या या लालाच्या अड्ड्यावर तात्काळ कारवाई करून हा अड्डा कायमचा उद्ध्वस्त करावा आणि संबंधित व्यावसायिकावर मनुष्यवधाचा कठोर गुन्हा दाखल करावा, अशी तीव्र मागणी आता मारेगाव तालुक्यातून जोर धरत आहे। मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ।